नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतेच 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामध्ये असणाऱ्या नक्षत्र यांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला त्यामधून मिळू शकते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी होईल. तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर अवश्य आपल्या राशीचा व्हिडिओ त्यामधला पाहायला विसरू नका. या सर्व 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. म्हणजे आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशी चक्रातील सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही 27 भागाची मालिका आणि आजचा भाग आहे 8वा. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती या नक्षत्राच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती, सखोल माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअर, उच्च शिक्षणाबद्दल मिळायला खूप सुंदर मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींसाठी कोणती करायची साधना, उपासना याची सुद्धा माहिती आपण घेत आहोत. तर मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रामधील 8वं नक्षत्र पुष्य नक्षत्र याविषयी. पुष्य नक्षत्राचे 4ही चरण कर्क राशीमध्ये येतात. याला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी आणि तत्व आहे अग्नी. त्यामुळे पुष्य नक्षत्रावर शनी ग्रहाचा आणि कर्क राशीच्या स्वामी चंद्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. या नक्षत्राची देवता आहे गुरु आणि हे देवगणी नक्षत्र आहे. यामध्ये नामाक्षर येतात हु, हे, हो आणि डा. कठीण आणि अभ्यासपूर्ण परिश्रम करून हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला घेऊन जाणं हा या नक्षत्राचा स्वभाव आहे, स्थायी स्वभाव. थोडक्यात यश प्राप्त करून देणारं हे नक्षत्र आहे. नवनवीन काम शोधून काढणं आणि ते काम नाविन्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करणं म्हणजे सदैव कामामध्ये मग्न राहणं, सदैव कामाचा विचार करणं, स्वतःला कामात बुडवून घेणं हे या मंडळींना खूप आवडतं. यांचं शरीर कांतिमय असून शरीर रचना ही पुष्टमय असते. मात्र शनी ग्रहाच्या अंमलाखाली हे नक्षत्र येत असल्यामुळे यांचं कोणतंही काम कधीही सहजतेने पूर्णत्वाला जात नाही, पूर्ण होत नाही. बऱ्याच अडीअडचणींचा यांना सामना करावा लागतो ते काम पूर्ण करण्यासाठी. असं असलं तरी हे नक्षत्र कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये हार मानणारं नसून त्या कठीण आणि विरोधी परिस्थितीमध्ये आपल्या कष्ट आणि हुशारीने ते काम पूर्णत्वाकडे करण्याचाच कल असलेला आहे. या नक्षत्राचं जातक म्हणजे स्त्री पुरुष दोन्हीही हुशार, विद्वान, उत्तम कल्पनाशक्ती, उत्तम नियोजनकार, कष्टाळू स्वभावाचे असतात. आपली हिंमत ही मंडळी कधीच हारत नाही. निराशा, आळस यांच्या स्वभावामध्ये नसतोच. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता यांच्यावर कधीही प्रभाव टाकू शकत नाही. मात्र कुंडलीमध्ये जर शनी ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर मात्र परिस्थिती थोडीशी उलट होते. सकारात्मकता, उत्साह आणि चैतन्य यांचा अभाव राहतो, आळशीपणा वाढतो. अत्यंत बुद्धिमान स्वभावाची ही मंडळी असतात. बुद्धीच्या विषयामध्ये कधीही दुसऱ्यावर अवलंबून आणि विसंबून राहत नाहीत. यांचं वाक्चातुर्यही फार प्रभावी असतं. आपल्या प्रभावी बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला नेहमीच जिंकून घेतात. मात्र हळव्या आणि चंचल स्वभावाच्या असल्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या तळाशी मात्र जात नाहीत. यांचा स्वभावामध्ये राजकारण मात्र चांगलंच मुरलेलं असतं. त्यामुळे काही वेळेला स्वतःच्या काही स्वार्थासाठी सुद्धा ही मंडळी आपल्या बुद्धीचा वापर किंबहुना गैरवापर करतात आणि समोरच्या व्यक्तीबरोबर तेच बोलतात ते जे त्या व्यक्तीला हवं असतं. राजकारणात यामुळेच काही वेळेला आपल्या स्वार्थासाठी साम, दाम, दंड, भेद अशा नीतीचा वापर करण्यामध्ये ही मंडळी मागे पुढे पाहत नाहीत. परंतु त्याचबरोबर या जातकांना लोकांना मदत करण्याची फार आवड असते. परंतु कोणालाही 10 रुपयाची मदत केली तर त्याकडून 100 रुपये परत कसे मिळवायचे याचं संपूर्ण उपजत ज्ञान या मंडळींकडे असतं. हे सुद्धा विसरून चालणार नाही. आवळा देऊन कोहळा काढणं ही म्हण यांच्या बाबतीत एकदम लागू पडते. अर्थात कुंडलीमध्ये गुरुग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर अशा व्यक्तिमत्वाचा अनुभव मिळतो. मात्र गुरुग्रह जर शुभ असेल तर पूर्ण यश मिळवण्यासाठी स्वभावामध्ये एक सुंदर अशी जिद्द असते. चंद्राचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे स्वभाव फार चंचल असतो. भिन्नलिंगी व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण असतं.
चांगलं राहणं, लांब लांब फिरायला जाणं यांना मनापासून आवडतं. विशेष करून थंड हवेच्या ठिकाणी राहायला किंवा प्रवास करायला या मंडळींना आवडतो. चंद्राच्या स्वराशीमध्ये चंद्र बलवान आणि शुभ असतो आणि याच राशीमध्ये पुष्य नक्षत्र येतं. शिवाय हे देवगणी नक्षत्र असल्यामुळे पुष्य नक्षत्र फार शुभ नक्षत्र मानलं जातं. त्यामुळे कोणतेही महत्वाचं काम या नक्षत्रामध्ये करण्याचा प्रघात आहे. गुरुग्रह, शनिग्रह, देवगण यामुळे ही मंडळी आध्यात्मिक नैसर्गिक ऊर्जेने उत्तम अनुभव घेणारी असतात आणि देणारीही असतात. त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही मंडळी फार चांगल्या पद्धतीने पुढे जाणारी असतात आणि या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करून समाजाच्या उत्थानाचं कार्य, समाज घडवण्याची क्षमता आणि कार्य करण्याची गरज यांच्यामध्ये असते. सेल्फ डिपेंडंट ही मंडळी आत्मनिर्भर असतात, अटेंटिव्ह नेचरची असतात. त्यामुळे प्रत्येक काम अत्यंत बारकाईने शिकून घेणं, कोणतंही कार्य करण्यापूर्वी त्या कामाविषयी संपूर्ण माहिती घेणं, कोणत्याही कामामध्ये लक्ष देणं हा त्यांचा स्वभावच त्यांच्या या कामातील यशप्राप्तीसाठी मदतगार ठरतो. यांच्यामध्ये अजून एक सुंदर स्वभाव गुणधर्म असतो, तो म्हणजे यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं. ही मंडळी कधीही कोणतंही काम मध्येच अर्धवट सोडत नाहीत, गिवअप नाही करत. म्हणजेच हार्डवर्किंग करणारे असतात, कष्टाळू असतात, मेहनती असतात. आपल्या कामाच्या आणि स्वभावाच्या मार्गाने ही मंडळी लोकांच्या विश्वासाला सुद्धा पात्र होऊन दाखवतात. लोकांचाही यांच्यावर चांगला विश्वास असतो. यांची मानसिक ताकद फार उत्तम असते. स्वतःवर अवलंबून राहणं यांना आवडतं आणि त्या दृष्टीने त्यांचं कार्य, विचार असतात. अर्थात पत्रिकेमध्ये शनी, गुरु, चंद्र हे ग्रह किती प्रमाणामध्ये शुभ आहेत, ते कसे आहेत, त्यानुसार हा शुभ परिणाम बऱ्यापैकी चांगला अनुभवायला येतो या मंडळींमध्ये. लोक आपल्या कामाची, आपल्या विचारांची, कार्यक्षमतेची योग्य वेळी प्रशंसा सुद्धा करतात. योग्य तो मानसन्मान सुद्धा या मंडळींना मिळतो, दिला जातो. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो, ती मंडळी मात्र या प्रशंसेने हुरळून जाण्याची शक्यता वाढते. काही वेळा यांना अहंकाराची बाधा होते आणि असंही दिसून आलेलं आहे की ही मंडळी दुसऱ्यांची प्रशंसा, स्तुती मात्र करत नाहीत, कारण आपणच श्रेष्ठ आहोत हा त्यांचा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. त्यापासून मात्र ही मंडळी नेहमी स्वतःला सांभाळायला पाहिजे. मात्र ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ स्थितीमध्ये असतो, ती मंडळी मात्र अत्यंत नम्र स्वभावाची असतात. आपल्या आई वडिलांवर त्यांचं विशेष प्रेम असतं. त्यांची शेवटपर्यंत सेवा करण्याची त्यांची तयारी असते. शिवाय गुरुवारी हे नक्षत्र आलं असता त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. ज्या योगावर सोन्याची तसेच कोणत्याही मौल्यवान गोष्टींची खरेदी करणं हे फार शुभकारक आणि भाग्यकारक समजलं जातं. ज्यामध्ये पोषण करण्याची गुणवत्ता असते अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये यांना विशेष लाभ असतो. उदाहरणार्थ हॉटेल व्यवसाय, अन्नधान्य पदार्थांची विक्री, दुग्ध व्यवसाय, डेअरी प्रॉडक्ट, पाण्याशी संबंधित व्यवसाय, त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स तसेच सेवा करणं म्हणजे वृद्धाश्रम, NGO चालवणं, लहान मुलांचे अभ्यास वर्ग घेणं, शिशुवर्ग, शिक्षक, प्राध्यापक, मेडिकल, नर्सिंग, चॅरिटेबल ट्रस्ट चालवणं अशा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा यांना अतिशय उत्तम यशही मिळतं आणि प्रसिद्धी सुद्धा. शनी, गुरु आणि चंद्राचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे एकाच वेळेला शिक्षण, समाजसेवा, राजकारण ही क्षेत्र सुद्धा यांना चांगला नावलौकिक मिळवून देतात. तर त्याचबरोबर धार्मिक क्षेत्र, बांधकाम क्षेत्र सुद्धा या मंडळींना चांगलं यश देतं. याचबरोबर शनी ग्रहाचा अंमल या नक्षत्रावर असल्यामुळे जमिनीखाली केलं जाणारं जे काही काम आहे म्हणजेच खाणकाम, पेट्रोलियम पदार्थ मिळवणं, खनिज द्रव्य, खोदकाम करणं, धरण बांधणं, रस्ता बांधणं म्हणजेच इंजिनिअरिंग क्षेत्र, विशेष करून सिव्हिल इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये ही मंडळी यशस्वी असतात. शेती व्यवसाय, शेती काम अशा कामात सुद्धा यांना अतिशय उत्तम यश मिळतं. तसेच मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला मार्गदर्शन करणं, त्यांची कामं मॅनेज करणं, त्यांना कामाच्या संदर्भात योग्य पद्धतीने योग्य तो सल्ला देणं, अशी कामं, कार्यपद्धती सुद्धा ही मंडळी लिलया पार पाडू शकतात. या मंडळींच्या आरोग्याचा विचार केला तर वजन वाढणं, हाडांचे आजार, कॅल्शियमची कमतरता, डोक्यावरचे केस गळणं, कफाचे आजार, तोंडातले दाताचे आजार, सर्दी, खोकला, ताप, वाढत्या वयामुळे होणारे मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयविकार, मानसिक आरोग्य, डिप्रेशन, स्किन इन्फेक्शन किंवा स्किन ॲलर्जी, शरीरामध्ये अचानक गाठी तयार होणं या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
त्यांना त्या बाबतीमध्ये फार सांभाळायचं असतं. आता हे सर्व आजार एकदम होतात का? नाही. पण या आजारांची लक्षणं आली तर मात्र आपण सावध राहा. परंतु या संदर्भात काही लक्षणं दिसली तर काळजी घ्या. योग्य डॉक्टरांचा सल्ला वेळेतच घ्या. खाण्यापिण्याबाबतीतलं पथ्यपाणी या हिशोबाने अवश्य सांभाळा. त्यासाठी ही माहिती आवश्यक असते. जीवनातील यशप्राप्तीसाठी आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी, अशुभ परिणाम कमी करण्यासाठी साधना आणि मंत्र, उपासना याचा जर अभ्यास केला तर या मंडळींना गुरुघराची, कालभैरवाची आणि महादेवाची उपासना अवश्य वाढवावी. यासाठी गुरुचरित्रातलं पारायण करणं, गुरुग्रहाचा मंत्रपाठ करणं, कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण करणं, शिवलीलामृत 11वा अध्याय वाचनात ठेवणं, गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्यायाचं वाचन करणं उत्तम समजलं जातं. तसेच पौर्णिमा व्रत, गुरुवार किंवा सोमवार या दिवशी उपवास करणं, व्रत करणं. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामधले 4 चरण आपल्याला काय सांगतात, कारण त्या प्रत्येक चरणानुसार सुद्धा यांच्या गुणधर्मामध्ये वैविध्यता आढळते. पहिलं चरण, यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती ठरवलेल्या कार्याला पूर्ण करायला फार अधीर असते आणि ते करतात. थोडक्यात काय, तर अचिव्हमेंट ओरिएंटेड टार्गेट सफलतेने पार पाडण्यामध्ये पुढे असतात. तसेच फॅमिली ओरिएंटेड यांचं व्यक्तिमत्व असतं. आपल्या कुटुंबासंदर्भातल्या कर्तव्याला अतिशय महत्त्व देणारे असतात. यांच्यामध्ये फॅमिली लिगसी सुद्धा अतिशय उत्तम असते. उदाहरणार्थ कुटुंबात आधीच्या काळात जसे की वडील, आजोबा, मोठे समाजसेवक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, तर त्याच क्षेत्रामध्ये स्वतः पुढे जाण्याचा मानस ही मंडळी ठेवतात आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा होऊन दाखवतात. दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींमध्ये धैर्य, धाडस, हार्डवर्क, कष्टाळूपणा हा फार मोठ्या प्रमाणात असतो. जिद्दी असतात आणि त्याच जोरावर ही मंडळी त्यांनी ठरवलेल्या क्षेत्रात जिद्दीने यशस्वी होताना दिसतात, मोठ्या होताना दिसतात, मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असतात. तिसरं चरण, या चरणामध्ये असलेल्या व्यक्ती ह्या सुखासीनतेकडे आकर्षित होणाऱ्या असतात आणि हे सुख, समृद्धी, संपत्ती यासाठी उच्च शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि वाटेल ती मेहनत, अभ्यास करण्याची तेवढीच तयारी सुद्धा ठेवतात. जीवनामध्ये सर्व प्रकारची सुख अनुभवण्याची इच्छा यांच्यामध्ये फार दांडगी असते. यासाठी एकापेक्षा अधिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यान्वित होतात. चौथं चरण, ही मंडळी आध्यात्मिक जीवनामध्ये स्वतःला आकर्षित करून घेतात. त्यामुळे धर्मकार्य, अध्यात्म, साधना, उपासना, योग, समाजकार्य अशा क्षेत्राकडे वळताना दिसतात. मात्र स्वभावामध्ये थोडासा इतरांपासून अलिप्त राहण्याचा असतो. तर काही वेळेला विक्षिप्तपणा सुद्धा आढळतो. कारण यांना बऱ्याचदा लोकांपासून वेगळं राहायला आवडतं. एकांतवास त्यांना फार प्रिय असतो. म्हणजे असं हे पुष्य नक्षत्र आपल्याला कसं वाटलं अवश्य कळवा. पुढच्या भागामध्ये 9वं नक्षत्र आश्लेषाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. पुन्हा अवश्य आपल्या या व्हिडिओला भेट द्या. आपल्या चॅनलला भेट द्या. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलीत. विविध स्तोत्र आणि मंत्र यांची सुंदर रचना किंवा त्याचं संकलित असलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 या आमच्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूप पात्र आपण ऑर्डर करू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध ग्रहांची यंत्र, विविध प्रकारची रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच ज्यांना आपल्या पत्रिकेविषयी आणि वास्तूविषयी सखोल मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर ती मंडळी सुद्धा आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकतात आणि हे सशुल्क मार्गदर्शन घेऊ शकतात. अगदी देशाच्या, भारताच्या किंवा अगदी देशाच्या बाहेरच्या प्रदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे, कारण हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून केलं जात असतं. त्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला तर मग पुढच्या आश्लेषा नक्षत्राची माहिती घ्यायला पुन्हा भेटूया आपल्या याच चॅनलला. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.